श्री स्वामी समर्थ सर्वांना. वर्ल्ड ऑफ सान्वी आणि समायरामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 7 ते 4 अशी ठिपक्यांची रांगोळी पाहणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला मी एका ओळीमध्ये 7 ठिपके मांडून घेत आहे. त्यानंतर दोन ठिपक्याच्या मध्ये असे आपल्याला 6 ठिपके देऊन घ्यायचे आहेत. परत त्यानंतर सेम त्याच पद्धतीने 2 ठिपक्याच्या मध्ये घेऊन आपल्याला 5 ठिपके द्यायचे आहेत. त्यानंतर 4 याच पद्धतीने वरच्या बाजूलाही आपल्याला असेच ठिपक्यांची मांडणी करून घ्यायची आहे. इथं 6 ठिपके मांडून घेतलेले आहेत. त्यानंतर 5, त्यानंतर 4 अशा ठिपक्यांची मांडणी केलेली आहे. अशा पद्धतीने आपण 7 ते 4 असे ठिपके मांडून घेतलेले आहेत. आता काय करायचं, ही जी 2 नंबरची लाईन आहे त्याच्यातला सेंटरचा जो ठिपका आहे, म्हणजे दोन्ही बाजूने 2 ठिपके सोडून जो सेंटरचा ठिपका येतो 3 नंबरचा, तिथून आपल्याला बघा अशा पद्धतीने कोन तयार करून घेतलेला आहे. परत या बाजूचा ठिपका इथून जोडायचा आहे. त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला ज्याप्रमाणे आपण स्टार काढतो त्या पद्धतीने आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने इथे ह्या ठिपक्याला जोडायचं आणि या खालच्या ठिपक्याला आपल्याला दोन्ही रेषा आपण जोडून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण इथं जसं आपण स्टार काढतो त्या पद्धतीने आपण स्टार काढून घेतलेला आहे. त्यानंतर आता पहा इथून आपल्याला असं वरती आकार, पानाचा आकार द्यायचा आहे. पहा हे 2 ठिपके जोडून असा पानाचा आकार दिलेला आहे. परत त्यानंतर या ठिपक्यापासून हे वरचे 2 ठिपके जोडत आपल्याला असा पानाचा आकार द्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण कमळाचं फूल काढतो त्या पद्धतीने आपल्याला इथं कमळाचं फूल काढून घ्यायचं आहे. आता या ठिपक्याला आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने आपण आता दुसऱ्या बाजूने हे असंच कमळाचं फूल काढणार आहोत. पहा या ठिकाणी इथून हे 2 ठिपके आपल्याला जोडायचे आहेत. पहा इथं आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे. इथून या ठिपक्यापर्यंत आपण असं हे पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर हे राहिलेले हे जे 2 ठिपके आहेत त्याला धरून आपल्याला असा पानाचा आकार द्यायचा आहे. याही बाजूने त्याच पद्धतीने आपण हे 2 ठिपके आहेत त्याला धरून असा पानाचा आकार देऊन घेतलेला आहे आणि हे इथं जॉईंट करायचं आहे. त्यानंतर या बाजूलाही हे ठिपके जोडत आपल्याला इथं पान बनवून घ्यायचं आहे. परत या बाजूने त्यानंतर हे बाजूचे जे 2 ठिपके आहेत आणि या बाजूचे 2 ठिपके आहेत, इथं आपण असा पानाचा आकार तयार करून घेतलेला आहे आणि या ठिपक्याला अशी रेष इथं जोडायची आहे. तर पहा अशा पद्धतीने आपण इथं कमळाची फुलं काढून घेतलेली आहेत. यानंतर आपण याला कलर करणार आहोत. तर तुम्हाला कलर ज्या पद्धतीने करायचा त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. मी इथं पिंक कलर देत आहे. पूर्ण जे कमळाची फुलं आहेत त्याला मी पिंक कलर देऊन घेणार आहे. कमळ म्हणलं की पिंक कलर आपण नेहमी पिंक कलरच देतो, त्यामुळे इथं पिंक कलर द्या. ज्यावेळेस मी रांगोळीमध्ये हे काढाल त्यावेळेस रांगोळी अतिउत्तम दिसेल. ज्यावेळेस तुम्ही असे डार्क रांगोळीमध्ये डार्क कलर भरता त्यावेळेस तुमची रांगोळी खूपच जास्त उठून दिसते. त्यामुळे तुम्ही इथं पिंक कलर किंवा डार्क रेड कलरमध्ये तुम्ही असं कलर देऊ शकता.
आता हे आपण कमळाच्या फुलांना कलर देऊन झालेला आहे आपला. त्यानंतर मध्ये जी चांदणी काढलेली आहे म्हणजे जे स्टार आहे त्याला पण मी म्हणजे हा लाईट कलर देत आहे. तुम्ही इथे ग्रीन कलर देखील देऊ शकता. ग्रीन आणि पिंक दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं, पण मी इथे लाईट कलर देते. त्यानंतर आता जो आपण मध्ये जो ठिपका दिलेला आहे गोल बनवून घेतलेला, त्याच्यामध्ये मी ऑरेंज कलर देत आहे. पहा, अशा पद्धतीने आपली कमळाची रांगोळी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.